संकटावर सरकारनं तोडगा काढावा, शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात सरकार अपयशी, शरद पवार यांची राज्य सरकारवर टीका. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्यासाठी लढा देणार, धनंजय मुंडे यांचं बंजारा समाजाला आश्वासन. वक्फच्या निवडक सुधारणा लागू, न्यायालयाकडून गैरमुसलमान सदस्य संख्येवर निर्बंध, सरकार आणि विरोधक दोघांना सांभाळून घेत दिला अंतरिम निकाल. रखडलेली मोनो प्रयत्नानं झाली सुरळीत, महिनाभरात दुसऱ्यांदा मोनोचा खोळंबा, अधांतरीत लटकलेले प्रवासी सुखरूप उतरवले. महामुंबईत पाऊस, लोकल सेवा कोलमडली, शहरात अनेक ठिकाणी साचलं पाणी. तुम्ही तुमचं आयकर रिटर्न भरलं का? आज आहे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा शेवटचा दिवस, वेळेवर रिटर्न न भरल्यास होईल दंड. नाशकात रस्त्याच्या कामात लुटालूट, गिरीश महाजन लक्ष देणार का? महायुतीच्या कार्यपद्धतीवर मवियाचा आक्षेप. आचार्य देवव्रत आजपासून महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल, राजभवनात मुख्य न्यायाधीश आराध्य यांच्याकडून शपथ. नितीन गडकरींचे वक्तव्य पुन्हा वादात, इमानदारीनं 200 कोटी कमावले, नितीन गडकरींचे वक्तव्य ठरलं लक्षवेधी. साताऱ्यामध्ये एका महिलेला डबल जुळं, आता झाली एकाच वेळेस 4 मुलं. धनगरही अनुसूचित जमातीतल्या आरक्षणासाठी सरसावले, बारामतीमध्ये आरक्षण श्रेणी बदलासाठी धनगरांची लवकरच बैठक. कल्याणच्या पटेल मार्टमध्ये मराठी बोलण्यावरून वाद, मी मराठी बोलणार नाही म्हणत महिला कर्मचाऱ्याची सामाजिक कार्यकर्त्यांसोबत आरेरावी. पूजा खेडकरच्या पुण्यातील निवासस्थानी पोलीस पोहोचले, पोलिसांनी लावलेली नोटीस खेडकर कुटुंबांनी फाडल्याचा आरोप, पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध सुरू. भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसेला अटक, राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणी गुन्हा दाखल, पोलिसांची 4 पथकं होती निमसेच्या मागावर. सर्वोच्च न्यायालयाचा वनताराला दिलासा, वनतारावरील आरोप सर्वोच्च न्यायालयानं फेटाळले, प्राण्यांच्या बेकायदेशीर खरेदीचा होता वनतारावर आरोप. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भारत पाकिस्तान सामने झाले, राऊतांनी जुगाराची आकडेवारी समोर आणावी, गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं संजय राऊतांना आव्हान.